आणि या माध्यमातून मला वाटतं की आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये पाण्याचा वापर अधिकाधिक चांगला होण्यासाठी कशा प्रकारे काम केलं जाईल हे आपण सर्वांनी नागरिकांपर्यंत पोहोचवलं। त्यासोबतच माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसांच्या 7 कलमी कार्यक्रमांतर्गत जी बाब सुरू होती तीच बाब या जल व्यवस्थापनाला देखील जोडून काही लोकांना कार्यालयांमध्ये आल्यानंतर चांगल्या प्रकारचा अनुभव कसा देता येईल यासाठी देखील काम करणं अपेक्षित होतं। मग कार्यालयाची स्वच्छता असेल, ई ऑफिस प्रणालीचा अधिकाधिक वापर असेल, तर एकंदर यातून एकच आपल्याला बाब दिसते की आपल्याला शासनामार्फत घालून दिलेल्या कार्यक्रमांमध्ये लोकांना अधिकारांनी आपला जिल्हा आहे त्यामध्ये आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी जे प्रयत्न करतो त्याच्यामध्ये पाण्याचा अधिकाधिक वापर करून पर ड्रॉप मोर क्रॉप ज्याला म्हणतो आपण, प्रत्येक थेंबानुसार जास्त पाणी, जास्त उत्पन्न आणि जास्त पीक कसं घेता येईल यासाठी देखील मार्गदर्शन कृषी विभागाने आपल्या मार्फत होणं गरजेचं आहे। येणाऱ्या खरीप हंगाम कालावधीत देखील आपण कृषी विभागासोबत जिल्हा प्रशासनासाठी काम करायला आणि नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अधिकाधिक चांगल्या प्रकारचे बदल। देवेंद्रजी यांचा हा विशेष आवडीचा कार्यक्रम आणि आपण गेले 15 दिवस झाले यामध्ये विविध विषयांवर सखोल चर्चा केल्या। विविध विषयांना घेऊन आपण या जिल्ह्यामध्ये आपण कार्यक्रम घेतले आणि आपल्याला लक्षात आलं असेल की हा पंधरवडा कशासाठी आपण घेतोय। खरं तर आम्ही जेव्हा आता गेल्या कॅबिनेटमध्ये याचा वापर केला पाहिजे, आपण तो करत नाही। आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून जे पाणी वापरले जाते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाते, त्या माध्यमातून तो भाग संपन्न झालेला आहे, शेतकरी संपन्न झालेला आहे आणि त्या भागामध्ये इरिगेशन असेल हे खूप चांगल्या प्रमाणात केले जाते। तिथली शेती अगदी चांगल्या पद्धतीची आहे आणि त्यावर अवलंबून असलेले कारखानदारी इंडस्ट्रियलायझेशन तिथे खूप चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे। आणि आत्ताच संचालन करताना त्या काही बोलल्या की आपल्या वडिलांनी पाणी कसं पाहिलं आणि आपण कसं पाणी पाहतो आणि पुढच्या पिढ्या कशा पाहणार। पाऊस पडतो तेवढा तो एक थेंब ते साठवतात आणि तेवढ्या पाण्यावर वर्षभर काढून त्यांचा देश चालतो। आज आपण आखाती देशांमध्ये गेलो तर तिकडे पूर्ण म्हणजे वाळवंटच आहे, पण आज आपल्यापेक्षाही चांगले त्यांची शहरं डेव्हलप होतात आहे, तिथे चांगल्या प्रकारचं वृक्षारोपण होते आहे, तिथलं पाणी जे आहे ते व्यवस्थित मॅनेज करतात आहे। आणि आपल्याकडे मुबलक पाणी असतानाही आपण त्याचा गैरवापर करतोय, त्याचा अपव्यय करतोय, ते पाणी आपण सांडतोय, वाया गमवतोय। आपण जर पाहिलं तर वर्षानुवर्ष हजारो वर्ष पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये पाण्याची साठे निर्माण झाले आणि आज आपण पाहतो की आपण सगळेजण त्या पाण्याचा उपसा आपल्या मनाप्रमाणे करतोय, वाटेल तसा करतोय। त्याच्यामुळे कुठेतरी भविष्यात काय संकट येणार आहे ते आपल्या डोळ्यासमोर यायला लागले। म्हणून कुठेतरी या पाण्याचं व्यवस्थापन असलं पाहिजे, या दृष्टीने हा आराखडा नसेल, नंतर आपल्या ऑफिसेसची स्वच्छता मोहीम असेल, या सगळ्या गोष्टी तर केल्याच, पण माहिती देण्यात आली तर पाणी वापर संस्थेबद्दलही आपण चर्चा, आपण दरवर्षी पाणी वापर संस्थेसोबत आराखडा ठरवतो, किती पाणी वाटप झालं पाहिजे, कोणकोणत्या तारखेला झालं पाहिजे हे ठरवतो आणि तसे तेव्हा आपल्या धरणांमध्ये डेड स्टॉक राहतो जो आपल्याला शेतीसाठी पिण्यासाठी वापरता येते। त्याचा वापर झालाच तर एवढा तो नदीच्या प्रवाहात सोडता येतो, बाकी तो वापरता येत नाही। त्यामुळे जर नदीच्या प्रवाहात सोडलेलं पाणी तेही वाया जाते आणि कॅनॉल जे आहेत आपले ते इतक्या खराब अवस्थेत आहेत की आपण प्रत्येक गावाला जर हाती घेतलं, तिथली तरुण हाती घेतली, तिथले सामाजिक संस्था हाती घेतल्या आणि हे कालवे सफाई जर नियमितपणे केली तर हे पाणी वाटप चांगल्या पद्धतीने होणार आहे। नाही तर आयुष्यभरही आपण पाणी वाटप केलं तर हे पाणी वाटप होऊ शकणार नाही। हे कॅनॉलच्या शेवटच्या एंडपर्यंत हे पाणी पोहोचत नाही, शेतकऱ्यांना पाहिजे असलेल्या प्रमाणात पाणी मिळत नाही। म्हणून हा कृती पंधरवडा घेण्यात आला। आज उपसाबद्दलही बोलण्यात आलं, त्यामुळे मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की हा पंधरवडा न राहता हा आपण पूर्ण वर्षभर हे राबवलं पाहिजे। आयुष्यातला प्रत्येक दिवस आपण हा पाळला पाहिजे, कारण जोपर्यंत आपण नियोजन की येणाऱ्या काळात आपल्या भागातील सर्व नागरिकांना घेऊन आपण सगळे त्यात समाविष्ट होऊन त्या जलव्यवस्थापनाबद्दल जागरूकता जास्तीत जास्त प्रमाणात आपण तयार केली पाहिजे, निर्माण केली। जेव्हाही आपण कुठे जातो तेव्हा हा जर काही विषय दिसत असेल तर या माध्यमातून आपण याचं प्रबोधन लोकांना केलं पाहिजे।